नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। बघा, नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीच्या काळामध्ये आपण वेगळ्या सेवा करतोय। दुर्गा सप्तशती, कुंकुमार्चन अशा वेगळ्या आपण सेवा करतोय। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण कसं करायचं, त्याचे काय फायदे आहेत, काय नियम आहेत याबद्दलचीच माहिती सांगणार आहे। कारण बघा, काळामध्ये केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला खूप जास्त मिळत असतं। कारण या काळामध्ये देवी शक्ती ही खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेली असते। तर असे सिद्धकुंजिका स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे। बघा, ज्यांना आयुष्यामध्ये असं वाटतं की आता काहीच उरलं नाही आहे, खूप संकट आहेत किंवा खूप नैराश्य येतं, तर अशा व्यक्तींनी हे सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे। यासाठी काही विशेष नियम नाही आहेत आणि हे सिद्धकुंजिका स्तोत्र मी आपल्याला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। तर असे हे तुम्ही दिवसातून 1 वेळा, 5 वेळा, 11 वेळा पठण करू शकता। कारण बघा, साक्षात देवादिदेव महादेव यांनी याचा महिमा पार्वती मातेला समजावून सांगितला होता। एवढं हे प्रभावी स्तोत्र आहे। तर हे किती वेळा पठण केल्याने काय काय फायदे होतात, तर बघा, जर आपल्याला चांगली नोकरी हवी असेल किंवा नोकरीमध्ये जर आपल्याला अपयश येत असेल तर आपण याचे 5 पाठ करावे। आता एक पाठ म्हणजे आपण जेव्हा हे 11 वेळा पठण करतो एका बैठकीमध्ये, तेव्हा याचा एक पाठ होतो। तर असं हे सलग आपल्याला 5 दिवस पठण करायचे, तेव्हा आपले 5 पाठ पूर्ण होतात। आता जर आपल्याला काही शारीरिक समस्या असतील, काही आजारपण असेल, काही व्याधी असेल, तर त्यावेळेला आपण याचे 3 पाठ करावे। म्हणजे एका दिवशी आपल्याला 11 वेळा वाचायचे, एक पाठ होतो याप्रमाणे। नंतर आपल्याला जर काही धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर आपण याचे 9 पाठ करावे। आणि जर यश, कीर्ती हवी असेल तर आपण याचे 5 पाठ करू शकता। आता सिद्धकुंजिका स्तोत्राचे ज्ञान मिळवण्यासाठी या स्तोत्राचे 5 पाठ केले जातात। असं हे वेगळ्या आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या स्तोत्राचे पाठ केले जातात। कारण बघा, जेव्हा आपण एका बैठकीमध्ये हे 11 वेळा स्तोत्र म्हणतो, तर तेव्हा एक दुर्गा सप्तशती केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं। आता या नवरात्रीच्या काळामध्ये ज्या स्त्रियांना दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करणं शक्य नाही आहे, महिलांची लहान मुलं आहेत किंवा काही महिला वर्किंग आहेत, तर अशा महिलांना जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ करणं शक्य नसेल तर त्यांनी आवर्जून सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करावं। याच्यासाठी फार वेळ लागत नाही, अगदी 10-12 मिनिटामध्ये याचे 11 पाठ होऊन जातात आणि अगदी छोटं आहे। आणि बघा, जेव्हा तुम्ही 1, 2, 3 पाठ होतात तुमचे, तर ते आपोआप शब्द आपल्या ओळखीचे होतात आणि पाठ होऊन जातात। मग आपल्याला वाचण्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही। सुरुवातीला तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो, पण नंतर हे अगदी सोपं आहे। आणि असं हे सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला प्रत्येकाला पठण करायचं आहे। आता जरी तुमच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्ही पठण करताय, तरी पण तुम्ही हे सिद्धकुंजिका स्तोत्राचं आवर्जून पठण करा। हे खरं तर हे दररोज 5 वेळा पठण करावं। पण जर आपल्याला एका बैठकीमध्ये 5 वेळा शक्य नसेल तर आपण हे दररोज एकदा तरी पठण करावं। आणि हे फक्त नवरात्रीपुरतं न करता आपण दररोज आपल्या घरामध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचा एक तरी पाठ झाला पाहिजे। कारण ही देवीची अतिउच्च कोटीची सेवा आहे। असं हे सिद्धकुंजिका स्तोत्र जर आपण आपल्या घरामध्ये पठण केलं तर घरामध्ये आजारपण, वाईट बाधा कधीही राहत नाहीत। घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि आपल्यावर कधीच अशी वाईट वेळ येत नाही की आपल्याला कोणाकडून पैसे घ्यावे लागतील आपल्या उदरनिर्वाहासाठी। तर असं हे सिद्धकुंजिका स्तोत्र खूप प्रभावी आहे आणि आपल्या घरामध्ये दररोज एक तरी पाठ या स्तोत्राचा झाला पाहिजे। पण आता नवरात्रीचा काळ आहे, तर नवरात्रीच्या या काळामध्ये आपण दररोज याचे 11 पाठ करायचे एका बैठकीमध्ये। असं तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं हे सिद्धकुंजिका स्तोत्राचं पाठ करा। संकल्पयुक्त जर तुम्ही ही सेवा केली तर आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे आणि पराण्य वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचं आपल्याला पालन करायचं असतं। तर या नियमांचं आपल्याला पालन करायचं आणि ही सेवा तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ अगदी कधी करू शकता। ही सेवा करताना आपल्याला देवासमोर बसायचं, बसायला आसन घ्यायचं आहे आणि देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करून आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। आपल्याकडे जर कुलदेवी किंवा लक्ष्मी मातेचा फोटो, मूर्ती असेल तर त्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आणि मग आपल्याला असे सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं। पण ही सेवा दररोज करा। आता जर तुम्हाला मासिक धर्म असेल आणि नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला स्वतः ही करणे शक्य नसेल तर घरातल्या इतर व्यक्तीही ही सेवा करू शकतात। अगदी पती पत्नी दोघे पण ही सेवा करू शकतात आणि नक्कीच ही सेवा स्त्री आणि पुरुष दोघांनीही करा, कारण ही खूप प्रभावी सेवा आहे। तर असे हे सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण हे आपल्या घरात झालंच पाहिजे। दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण जर करणं शक्य नसेल तर आवर्जून या स्तोत्राचं पठण करा।
आणि या स्तोत्राचं पठण करताना फक्त आपल्याला काळे वस्त्र घालायचे नाही आहेत, तर या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे। तसं हे सिद्धकुंजिका स्तोत्र प्रत्येकानं नक्कीच पठण करा। तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।